विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी मुद्गलपुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम यातील अध्याय 7 मुद्गलदक्ष संवादे योगामृतार्थशास्त्रे योगस्थिती योग हा अध्याय आता मी वाचन करणार आहे. हा आहे योगगीतेचा भाग 3. श्री दक्ष म्हणतात, हे महायोगी, जीवनमुक्ताच्या सौख्यदायी स्थितीचे वर्णन करावे. त्यांनी केलेली शुभाशुभ कर्मे कुठे जातात ते तत्पर सांगावे. योग्याने केलेले कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक अशा सर्व कर्मांची कोणती गती असते? श्री मुद्गलाचार्य म्हणतात, जीवनमुक्त योगी सदैव स्वयं स्वेच्छाचारी असतो. नित्य आदराने प्रारब्ध प्रेरितरित्या वर्तन करीत असतो. स्वतः ब्रह्मतत्वात स्थित चित्तात बिंब स्थिर असलेल्या योगाने केलेल्या सर्व कार्याचा त्यांना कधीच बाध होत नाही. नरांप्रमाणे सर्व कार्य करीत असले तरी दोषरहित असणाऱ्या ब्रह्मभूत अवस्थेत ब्रह्मात स्थित असल्याने शुभाशुभ विवर्जित अशी योगाची कर्मे असतात. प्रारब्धाने प्रेरित झालेले योगी तीर्थयात्रा, यज्ञ, देवतार्चनादी पुण्य करतात. सदैव शुद्धतापूर्णरित्या नित्यधर्मपरायण पद्धतीने करीत असले तरी पुण्यापासून मिळणाऱ्या भोगांचा निश्चितपणे भोग घेत नाही, अथवा पूर्वी केलेल्या कर्माने निर्माण झालेल्या प्रारब्धाने नियंत्रित होऊन आनंदाने नित्य विविध पापांचे आचरण करीत असतो. ब्रह्महत्या, मातृगमनादिक, मद्यपान, चौर्यकर्म हे देखील दैवयोगाने जरी त्यांनी आचरली तरी त्या योगास मानवाप्रमाणे सामान्य जनाप्रमाणे पापाची फळे भोगावी लागत नाहीत. जे योगी अशी पापे करतात असा चुकूनही अर्थ नाही. ते योगी अशी पापे करतात असा चुकूनही अर्थ नाही. सांगण्याचा भाव हा आहे की इतकी भयानक पापे केली तरी त्यांना दोष लागत नाही. मग सामान्य पापांची काय कथा? दोष न लागण्याचे कारण त्या आचरणात त्यांचा कोणताच स्वार्थ नसतो, आकांक्षा, आसक्ती नसते, इतकेच. हे प्रजापते, योगी पूर्वजन्मात, पूर्वीच्या जन्मात किंवा या जन्मात, पूर्वी या दोन्ही अर्थाने केलेल्या कर्माने निर्माण झालेल्या प्रारब्धाने हे केले जाते. त्यांनी काहीही केलेले नसते. नरास मरणकाली जशी मती असते तशा प्रकारची गती मिळत असते. अयोगयुक्त असणारे योगी ब्रह्मच होतात, कारण त्यांचे मनच विलय पावलेले असते. मग त्यात विचारांचा संबंधच कुठून असणार? हे ब्रह्मपुत्रा, राजा दक्षा, हे सर्व संशय नाशार्थ योग कर्मज महात्म्य मी थोडक्यात वर्णिले. योग समायुक्त योगी स्वभावतः धर्माचरण करतात, कधीही पापांचे आचरण करीत नाहीत, यात संशयच नाही. सर्व लोकांच्या उद्धारास योगीकारक वर्णिले आहे. अहिंसारत राहून ते कदापि पापाचरण करीत नाहीत. स्वयं ब्रह्मपरायण असे योगी फलहीन स्वभावाने लोकोपकारार्थ धर्मकार्य करीत असतात. कदाचित पूर्ण संस्कारांनी त्यांनी पापाचरण केले तरी ते पापयुक्त होत नाहीत. त्याचे अर्थ त्यांनी कारण पूर्वी वर्णिले आहेच. योगी प्राण्यांना दुःखदायक होईल असे वर्तन करेलच कशाला? पापी पापयुक्त असे ते कधीच होत नाहीत. ते सर्वत्र गणनाथच पाहतात. डोळ्यांनी अन्य काही दिसतच नाही. त्यांच्यासाठी सगळे विश्व पुण्याने सुखसंयुक्तच होते. आचरण तसेच पुण्यवंत होते. हे दक्षा, योग्यासाठी प्रारब्ध पापकारक व पुण्यचेष्टायुक्त ठरतच नाही. योगाकरिता माणूस धर्मसंयुक्तरित्या ब्रह्मार्पण पद्धतीने जन्मात जगत असतो तेव्हा तो योगी होतो. मग जर योगी सदैव धर्मयुक्तच जीवन जगत असेल तर हे दक्षा,
त्यांना दुर्बुद्धीदायक प्रारब्ध होईलच कसे? जीवनच जर धर्मयुक्त असेल तर त्यातून निर्माण होणारे प्रारब्ध पापबुद्धिमय होईलच कसे? आता मी तुला योग्यांची स्थिती, मनस्थिती वर्णन करतो. क्रमाक्रमाने हे समजून घे की ज्या स्थितीमुळे योगी भ्रांत होत नाहीच. चित्तनिरोधकारक महायोग साधून पंचविध चित्तांचा त्याग करून मानव योगी होतो. चित्तात चिंतामणी जाणून चित्तासह सहज स्वरूपात योगी तदाकार होतो. तेथे ब्रह्मातच रममाण होतो. योग्यांना भोगदायी प्रारब्ध नसते, हेच शास्त्रसंमत होय. जेव्हा योगी प्रयत्नपूर्वक प्रारब्धचालक होतो, मग त्यास ते प्रारब्ध कुठले राहणार? त्यांनी देहपात केला तरी त्यांना आत्महत्या दोष लागत नाही. आयुष्य शेष असले तरी ते निश्चितपणे देह सोडतात. अर्थात त्यांनी निश्चय केलाच तर ते देह सोडू शकतात. मात्र असे असले तरी ते योग संयुक्त राहतात आणि देहत्याग करीत नाहीत. प्रारब्धाचे अतिक्रमण करून ते काहीही करीत नाहीत. ते येथे शांतियुक्त स्वभावाने राहतात, यात संशयच नाही. मायामोह विरहित रित्या जे होईल ते हो अशा भावनेने ते जीवनयापन करतात. देहपाताने तरी काय साधायचे आणि देहधारणेने तरी काय मिळवायचे, अशी मनोधरणा असल्याने त्यांचा विचार असतो की हे सर्व श्री गणनाथानेच रचले आहे. सदैव तसेच हो अशा रीतीने चित्ताने निश्चय करून शांतियुक्त स्वभावाने योगसंयुक्तरित्या स्वधर्मात वर्णित क्रियांचे आचरण ते योगी करीत असतात. वर्णाश्रमानुसार जर ते योगी मुक्त झाले, अर्थात त्याचे त्यांना भान असले, ते देहभानावर असले, तर निस्संग भावनेने स्वधर्मज क्रिया करतात. अर्थात ज्यावेळी देह भानावर येतात, अखंड समाधीतून उत्थित होतात, त्यावेळीही वर्णाश्रम धर्मास अविरुद्ध वागत नाहीत. कारण त्यांच्या वागण्याने लोकरीती बनत असते. म्हणून व्यक्तिगत आकांक्षा नसली तरी लोकसंग्रहार्थ ते धर्माचरण करतात. देह हा कर्ममय आहे. त्यात राहणारा कर्मी कसा होणार? कर्म हे 3 अवस्थांनी, गुण, काल इत्यादींनी युक्त असते. योगी यांच्या पार असल्याने त्यांनी केले असे वाटणारे कर्म करूनही केलेले नसते. जर सगळीच कर्मे सोडून देऊन सदैव योगपरायणच राहतील तर निःसंशय देहपतनाने युक्त होतील. अर्थात देहधारणेकरता काही कर्मे अनिवार्य आहेत. ती सोडून दिली तर देहपात होईलच. तसा तो करायचा नसल्याने कर्मे होताच, पण त्यात संग नसतो. अन्न भक्षणादिकही जे होते ते निश्चितपणे कर्मच होय. जागृती, स्वप्न इत्यादी सर्वच सोडले तर जीवन राहीलच कसे? जे काही किंचित मात्र अगदी श्वासोश्वासही केले जाते त्यास क्रियाच म्हणतात. अतः देह कर्ममयच आहे. त्या आधारे धर्माचरण करावे. हे राजन, जर योगी देहत्यागास उद्युक्त झाले तर ते द्वंद्वभाव सहन करण्यास असमर्थ समजावेत. अशांती संयुक्त योगहीन मानव जसा द्वंद्व सहन करण्यास असमर्थ असतो, तसेच त्यांनाही समजावे लागेल. मग त्यांच्या योगी असण्याला अर्थ तो काय? सर्व गणेशांनी त्यांच्या इच्छेनेच केले आहे. मग जे जसे होईल तसे हो असा विचार करून सुशांतीत स्थिर होऊन सर्व सहन करतात. ते ब्रह्मभूत महाश्रेष्ठ सगळ्यांना पावन करणारे योगी कधीही शांतीहीन होत नाही. म्हणून वर्णाश्रमात असणाऱ्या त्या क्रियायोगी हृदयात श्री गजाननांचे स्मरण करीत ब्रह्मार्पणरित्या करीत असतात. जर ते स्वधर्मानुसार आचरण करणार नाहीत तर त्यांना क्रियाहीन पाहून अन्य लोक आपला धर्म सोडतील. म्हणून लोकोपकारार्थ योगी कर्म करतात. अन्य आपल्या वश असणाऱ्या शिष्यादिकांना स्वधर्मरत करण्याकरता तेही कर्मे करतात. योगी सगळ्यांपेक्षा अधिक धर्मदायक सत्कर्मे करतात. त्यानुसार
विशेषत्वाने तशाच प्रकारची कार्ये अनुसरतात. त्यांनी आनंदाने जे प्रमाणित केले असते तेच सगळ्या लोकांकडून निश्चितपणे मान्य केले जाते. ब्रह्मार्पणरित्या केलेले कर्म बंधकारक होत नाही. त्यांचे फल ब्रह्मप्राप्तिकरच असते, असे विद्वानांनी सांगितले आहे. योग्यांनी लोकसंग्रहाकरता जी नित्यनैमित्तिक कर्मे आचरली ती त्यांना बंधनकारक ठरत नाहीत. सदैव ब्रह्ममयच असलेल्या त्यांनी काहीच केलेच नाही. कर्म हा निरंतर देहाचा स्वभाव असतो. अन्य मार्ग विचारांची दिशा सांगतो. ते ज्या योग्यांना नावे ठेवतात वा त्यांची स्तुती करतात ते पापभोगते व पुण्यभोगते होतात. योग्यांना जे पाप केले ते त्यांना कधीही स्पर्श करू शकत नाही. मग ते त्यांच्या निंदकांचा आश्रय घेऊन नेहमी राहते, अर्थात त्यांच्या वाट्याला जाते. योग्याने जे पुण्यकर्म केले असते तेही त्यांना स्पर्श करीत नाही. ते नेहमी स्तवन करणाऱ्यांच्या आश्रयाने फलद्रूप होते. त्यामुळे विद्वानांनी कधीही योग्यांची निंदा करू नये. त्यांची सेवा करावी, त्याद्वारे सुखी व्हावे. योगीवनात जरी राहिले तरी प्रारब्धाने नियंत्रित तेथील निवासात फलाधिक भक्षण करून नित्य शांतीने निवास करतात. तेथे त्यांची निंदा वा सेवा करणारेही नसतात. एकटेच ते महायोगी शुभाशुभ कार्य करीत राहतात. त्यावेळी त्या योग्याच्या देहपतनानंतर निराधार झालेले उपोषणयुक्त असे ते शुभाशुभ मृत होते. परिणामरहितरित्या जागीच सुकून जाते, विरून जाते. अहम हे ब्रह्मभूताचे वर्तन योगमय कर्म पूर्णपणे वर्णिली. हे श्रवणानेच शुभफलदायी होईल. आता योग्यांना पूर्ण सुख देणारा विशेषतः शांतीसंपन्न श्रेष्ठ ज्ञानात्मक योग ही सांगतो. देह हा कर्मकारक वर्णिला आहे. त्यात योगाचरण करावे, कर्म ब्रह्मार्पण करून कर्माचरण करावे, हाच देहातील शांतिधारक योग होय. ज्ञान हे स्फूर्तिमय वर्णिले आहे. सदैव हृदयात विवेकरूपात स्थित असते. तेथे ज्ञानयोगाचे आचरण करावे. हृदयात नानाविध योग सौख्यदायक विषयार्थ बाधक ज्ञान होते त्याचा त्याग करावा. विषयबोधक ज्ञान उत्पत्ती नारायुक्त विषयबोधक ज्ञान उत्पत्तीनाशक युक्त असते. सौख्यदायक ज्ञान योगभूमी प्रभावाने निर्माणलेले असते. तो योगाचा आधार होते. पहिले उपाधियुक्त असते तर दुसरे उपाधिरहित असते. त्या दोन्हींचा त्याग करून महायश योगी व्हावे. सगळ्या प्रकारच्या ज्ञानात योग ज्ञानमय होतो. श्रेष्ठ ज्ञान योगज्ञान हेच होय. त्या योगात लीन होऊन स्वतः ब्रह्मीभूत व्हावे. मी ब्रह्मात ब्रह्मीभूत आहे, मला ज्ञान कुठून असणार? हृदयातील नाना भ्रांतिकारी ज्ञानास लागून परब्रह्म व्हावे. अशा रीतीने हृदयस्थ सर्व ज्ञानाचा त्याग करून शांतियुक्त योगी स्वतः ब्रह्मपरायण राहतो. ना मी करता आहे, ना कधी करविता आहे, ना कधी कारयित आहे. मायामोहात गुरफटलेले मला कर्मकारी म्हणतात. मी शरीराचा साक्षी आहे. जे देहाद्वारे घडले आहे ते मी केलेले नाही. ते सगळ्याच्या पार ब्रह्म होय. माझ्या जी स्फूर्ती निर्माण होते ती भ्रांतिकारिणी माया होय. मी त्यांच्यात स्थित जीव नाही. सदैव
साक्षीभावातच मी स्थित आहे. ना मी मायेने युक्त आहे ना मोहवर्जित. अयोगी मला लोकमायेने तसे म्हणतात. अशा रीतीने हृदयस्थ ज्ञानाचा त्याग करून स्फूर्तीने निर्माण होणारे भ्रम त्यागून महायोगी सदैव साक्षी भावाने राहतात. त्या महात्म्याचे मन सर्वत्र रसहीन असते. हे दक्षा, ब्रह्मीभूताची अवस्था अशीच नित्य शांतियुक्त असते. असा हा विशेषदायक साक्षीप्रमाणे देहात राहणारा ज्ञानात्मक योग तुला थोडक्यात सांगितला. हा आहे अध्याय 6चा भाग पहिला. मग पहिला भाग 6वा आता दुसरा मागहून वाचेन.